रजतनगरी खामगाव येथे होणाऱ्या अंकुर साहित्य संमेलनाचे 58वे अध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे साहित्यिक मधुकर वडोदे यांची निवड झाल्यामुळे प्रथम नागरी सत्काराचं आयोजन आझाद हिंद संघटनेच्या संपर्क कार्यालयात करण्यात आलं। सत्कार मूर्ती तथा सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक वडोदे यांनी आपलं मत मांडलं। राष्ट्रभक्तीचा हुंकार चेतवण्यासाठी अंकुर साहित्य संमेलनाचं आयोजन आहे असं नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर वडोदे म्हणाले। आझाद हिंद संघटना, ग्रामीण साहित्य चळवळ, बहुजन साहित्य संघ, महानायक विचार मंच, आझाद हिंद महिला संघटना, शिवशंभू प्रतिष्ठान आणि जनसेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरी सत्कार समारंभाला साहित्यिक कडुबा बनसोडे, ॲडव्होकेट विजय कुमार कस्तुरे, ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे, प्राध्यापक गोविंद गायकी, सुरेश साबळे, सर्जेराव चव्हाण, जगदीश चंद्र पाटील, दिलीप मोरे, ॲडव्होकेट किरण राठोड, सुरेखा निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती। सत्कार समारंभाला साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी साहित्यिक तथा मान्यवरांनी साहित्यिक मधुकर वडोदे यांच्या साहित्य विश्वातील सहजीवनावर प्रकाश टाकत अंकुर साहित्य संमेलनाची प्रेरणादायी परंपरा मनोगतातून व्यक्त केली। संघ तसं आझाद हिंद संघटना आणि ग्रामीण साहित्य चळवळ यांच्या वतीनं आज या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। या आयोजन केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्रजी बोस या महामानवांना अभिवादन करून पुढील भाषणाला मी सुरुवात करतो। आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष जरी नसले तरी पितृतुल्य ॲडव्होकेट कस्तुरे साहेब, तसंच ॲडव्होकेट सतीशचंद्रजी रोठे साहेब, प्राचार्य गोविंद गायकी, माननीय जगदीशचंद्रजी पाटील आणि आपण सर्व आजच्या 58व्या अंकुर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली। याबद्दल आपण जो सत्कार सोहळा आयोजित केला आणि माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो। अंकुर साहित्य संघ अकोला। अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी फ.मु. शिंदे, गंगाधर पाणतावणे, सुरेश पायकवाडे, डी.बी. जगतपुरी, बाबा मुसळे, डॉक्टर सदानंद मोरेंसारख्या प्रतिभावंतांनी अध्यक्षपद भूषवलं असून 5.5 दशकांची ऐतिहासिक परंपरा अंकुर साहित्य संमेलनाची असल्याची माहितीही यावेळी मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केली। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।